शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या व्यक्ती किंवा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, बलिदान केलं आहे अशा व्यक्ती, तसंच चित्रकला, नाट्य, संगीत अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची माहिती घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांचा जीवन परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानाचे संस्थापक म्हणून मल्हारराव होळकर यांना ओळखलं जातं. त्यांचा जन्म 16 मार्च 1693 रोजी होळ जेजुरीजवळ धनगर घराण्यात झाला. वडील खंडूजी हे शेतकरी असून चौगुला वतनदार होते. मल्हारराव 3 वर्षांचे असताना वडील वारल्यामुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे भोजराज बारगल या भावाकडे गेली. भोजराजाने आपला पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय बाजूला ठेवून एक पथक उभे केले होते. तो कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होता. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली. 1720 मधील पेशवे निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोडदळात सहभागी करून घेतले. त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. मल्हाररावास खानदेशच्या भूमीची चांगली जाण होती. बाजीरावांनी 1725 मध्ये मल्हाररावांना 500 घोडेस्वारांचे मुख्य नेमून त्यांच्याकडे उत्तर खानदेशची कामगिरी दिली. तसेच माळवा प्रांतातील चौथ आणि सरदेशमुखी जमा करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली. मात्र कंठाजी कदमबांडे यांच्या आश्रयाखाली आपला भाग्योदय झाला ही गोष्ट ते कधीच विसरले नाहीत. त्यांनी आपला स्वतःचा झेंडा सुद्धा कदमबांड्यांच्या झेंड्यासारखाच ठेवला होता. नर्मदेच्या उत्तरेकडील मराठ्यांनी जिंकलेल्या प्रदेशाचे सर्व अधिकार पेशव्यांनी त्यांना 1735 मध्ये दिले. बाजीराव पेशव्यांच्या हाताखाली शिंदे व धारचे पवार यांसारखेच मल्हारराव हे पेशव्यांतर्फे इंदूर संस्थानाचे अधिपती झाले. 1745 साली म्हणजे अवघ्या 20 वर्षातच मल्हाररावांकडे 74.5 लक्षांचा मुलूख देण्यात आला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार होऊन मराठी राज्याचे साम्राज्य निर्माण झाले. मल्हाररावांनी धनगर जातीचे अनेक लोक इंदूरमध्ये आणले. यापैकी बुळे, लांबहाते वगैरे 10-12 लोकांनी इथेच वास्तव्य केले. याशिवाय होळकरांच्या सरदार वर्गात काही ब्राह्मण घराणेही होती. गंगाधर तात्या चंद्रचूड अनेक दिवस मल्हाररावांकडेच निष्ठेने राहिले. बाजीरावांनी त्याला मल्हाररावांची फडणीशी दिली होती. मल्हाररावास गुजरात, माळवा व खानदेश प्रांतात सरंजाम खर्चास 11 परगणे पेशव्यांनी दिले होते. पुढे माळवा प्रांताची वाटणी 2 होळकर, 2 शिंदे आणि 1 पवार या प्रमाणात झाली. बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांच्या विनंतीप्रमाणे त्यांची पत्नी गौतमीबाईंच्या नावाने 3 लक्ष उत्पन्नाचा मुलूख खाजगीकडे 20 जानेवारी 1734 रोजी नेमून दिला. मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहान मोठ्या एकंदर 52 लढायांमध्ये सहभाग घेतला.
त्यापैकी 1729 आणि 1731 मध्ये गिरीधर बहादूर व दया बहादूर यांच्याशी झालेली लढाई व त्या दोघांचा केलेला पराभव ही महत्त्वाची मानली जाते. मल्हाररावांनी 1735 ते 38 या दरम्यान नानासाहेब पेशव्यांबरोबर भोपाळ, गुजरात, अंतर्वेदी, दिल्ली, कोकण, वसई व आग्रा या ठिकाणी झालेल्या युद्धात पराक्रम केला. तत्पूर्वीच बाजीरावाने मल्हाररावांना 82 परगणे जहागीर देऊन माळव्याची राज्य व्यवस्थाही त्यांच्याकडे सोपवली होती. वरील 2 लढायांशिवाय 1735 मध्ये आग्रा आणि गुजरात, 1736 आणि 37 मध्ये अंतर्वेद व दिल्ली, 1737 मध्ये वसई इत्यादी ठिकाणी पेशव्यांनी केलेल्या मोहिमांमध्ये मल्हाररावांनी सहभाग घेऊन शौर्य दाखवले. या सुमारास रेवाकाठचा बराचसा मुलूक मल्हाररावांनी जिंकला आणि महेश्वर येथे आपले मुख्य ठाणे केले. 1743 मध्ये सवाई जयसिंगाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलात वारसा हक्काचे भांडण सुरू झाले तेव्हा मल्हाररावांनी माधवसिंगास मदत करून गादीवर बसवले. त्याबद्दल त्यांना 64 लक्ष रुपये खंडणी, रामपुरा, भानपुरा, होडा व टोंक हे प्रांत मिळाले. दक्षिणेच्या सुभेदारीबद्दल झालेल्या निजाम मुल्कच्या मुलामुलांमधील तंट्यामध्ये पेशव्यांतर्फे शिंदे व होळकरांनी गाजीउद्दीनला मदत देण्याचे ठरवले होते. 1751 मध्ये मल्हाररावांनी रोहिल्यांविरुद्ध अयोध्येच्या सफदर जंगास मदत केली. 1754 मध्ये गाझीच्या मीर शिहाबुद्दीन नावाच्या मुलास जाटांविरुद्ध मदत करून जाटांच्या मदतीस आलेल्या दिल्लीच्या बादशहाचा मल्हाररावांनी पराभव केला. यावेळी दिगजवळच्या कुंभेरीच्या वेढ्यात खंडेराव हे त्यांचे एकुलते एक पुत्र तोफेचा गोळ्या लागून मरण पावले. त्यावेळी खंडेरावांची पत्नी अहिल्याबाई या सोडून अन्य भार्या सती गेल्या. या प्रसंगी मल्हाररावांनी प्रतिज्ञा केली, सूरज मल्लाचा शिरच्छेद करून कुंभेरीची माती यमुनेत टाकीन, तरच जन्मास आल्याचे सार्थक, नाहीतर प्राणत्याग करीन. दिल्लीच्या रघुनाथरावांच्या 1755च्या मोहिमेत मल्हारराव हे त्यांच्या सोबत होते. शिवाय 1756 ते 57 तसेच 1766 या राघोबादादांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यांमध्ये त्यांनी बरीच मदत केली. मल्हाररावांनी 1763 मधील राक्षस भुवनाच्या लढाईत माधवरावांसोबत निजामाचा पराभव करून पानिपतच्या पराभवाने खचलेल्या मराठा मंडळास संजीवनी दिली. पहिल्या बाजीरावांनी मल्हाररावास संधी देऊन संस्थानिकाच्या दर्जास आणून ठेवले आणि उत्तरेकडील 14 अधिकार त्यांना प्रदान केले. पण बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या काळात नानासाहेबांनी मल्हाररावास लिहिलेली पत्र उपलब्ध आहेत. त्या पत्रात जयाजी शिंद्यांसोबत त्यांनी माळव्यात चौथाईच्या संदर्भात काही सूचना दिल्या. माधवरावांच्या काळात मल्हारराव होळकर हे माधवरावांनाही वचकून असत. जाटांच्या परिपत्याकरिता रघुनाथरावांबरोबर अलमपूर येथे आले असता तेथेच अतिश्रमाने वृद्धापकाळामुळे मल्हाररावांचे निधन झाले. मल्हारराव निरभिमानी असून धाडसी व शूर होते. ते फक्त युद्धकलेतच निष्णात नव्हते तर राजकारण आणि राज्यकारभारातही हुशार व चाणाक्ष होते. आपल्या अंमलाखालील प्रांतांनी त्यांची वसुलीनिहाय वर्गवारी करून व्यवस्था लावली होती. राव होळकर यांचे 20 मे 1766 रोजी निधन झाले. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मल्हारराव होळकर यांच्याविषयीची माहिती ऐकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती ऐकण्यासाठी. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली